सूरज आणि दोन फलंदाज आपल्याला एंटर दिसतायत लिंगा आणि श्रावण हे दोन फलंदाज आपल्याला ओपनिंग करताना दिसतील बघूया 4 षटकाचा सामना त्याच्यामध्ये एक ओव्हर ही पॉवर प्लेची असणार सामन्याला सुरुवात पहिला चेंडू ओहो पहिला चेंडू फेकून दिलाय सीमेरेषे पार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार पहिला चेंडू होती षटकार बघूया दुसरा चेंडू पुन्हा एकदा हो आता मात्र खराब चेंडू वाईट चेंडू नक्कीच धावसंख्येत भर झाली धावसंख्या 7 धावा म्हणजे एका चेंडूमध्ये धावसंख्या झाली 7 धावा जर बघायला गेलं तर लिंगा हा पहिल्या चेंडूवरती ऑन फायर झालाय गोलंदाजावरती कुठेतरी दडपण टाकले पहिल्या चेंडूवरती हो दुसरा चेंडू लेग साइडच्या दिसेल पुन्हा एकदा लिंगा ऑन फायर षटकार पहिला चेंडू षटकार त्यानंतर वाईट चेंडू आणि त्यानंतर पुन्हा एकदा षटकार म्हणजे बघायला गेलं तर 2 चेंडू आणि 13 धावा काय फटकेबाजी आहे लिंगाकडनं हो तिसरा चेंडू पुन्हा एकदा चेंडू सीमेरेषे पार हा येतो चौकार बॅक टू बॅक फटके येताना लिंगाच्या बॅट मधून चांगलीशी सुरुवात म्हणावं लागेल आपल्या बॅट मधून फटके येते म्हणजे 3 चेंडू मध्ये 16 पर्यंत पोहोचलाय फलंदाज लिंगा चौथा चेंडू होता परंतु आमचे पंच आमच्याकडे वळताय म्हणजे हा वाईट चेंडू असणार नक्कीच धावसंख्यामध्ये भर धावसंख्या झाली ती 18 धावा 3 चेंडू मध्ये 18 धावा हो आता मात्र सुरेख चेंडू चांगला चेंडू आता मात्र निर्धावाचा चेंडू टाकला गेलाय गोलंदाजा सूरज कडनं कारण त्यालाही देखील माहित आहे आपल्या 3 चेंडू मध्ये जर बघितलं गेलं तर 18 धावा खर्च केलाय त्यानंतर आला हा निर्धावाचा चेंडू बघूया परील पुन्हा हो इथं काय घडतंय तो मोठा फटका महाराजा नादामध्ये इथं काय क्लीन बोल्ड मोठा गडी बाद हो काय गोलंदाजी म्हणावं लागला आता मात्र सूरज कडनं कमबॅक केलाय सूरजने जर बघायला गेलं तर आपल्या 3 चेंडू मध्ये 18 धावून दिल्या असताना सुद्धा त्यानंतरचे चांगले असे चेंडू परिणामी एक मोठा गड बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय गोलंदाज सूरज आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू बघूया शेवटचा सामना करतील ते फलंदाज बालू हो चांगला चेंडू बालूचा हो काय करतोय इथं खराब असं क्षेत्ररक्षण जिथं एकही धाव नव्हती तिथे एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न केले आणि दुसरी धाव पूर्ण खराब असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल
कुठल्या प्रकारची धाव नसती गेली, परंतु खराब असतं क्षेत्ररक्षण. परिणामी 2 धावा पूर्ण केल्या फलंदाज बालू याने. पहिले षटक समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 20 धावा. गोलंदाजीसाठी आलाय तो रोहित. हो, चांगला असा चेंडू, खोलवरचा चेंडू होता. एक धाव पूर्ण केली. अशी गोलंदाजी करावं लागेल, कारण जर बघायला गेलं तर आपल्या पहिल्या षटकामध्ये 20 धावा ठोकल्या. त्या षटकाचा कुठेतरी आपल्याला कमबॅक करावं लागेल रोहितला. बघूया, पहिल्या चेंडूवरती आली ती सिंगल. आता मास्टर स्ट्राईकला गेला तो फलंदाज बालू. हो, फुलटॉस चेंडू, चांगला चेंडू, खाली क्षेत्ररक्षक आहे, टिपलाय तिथं झेल आणि संपला इथं बालूचा खेळ. दोन बॅटर आपल्याला दिसत आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती आहे तो रोहित. पहिल्या चेंडूवरती सिंगल काढल्यानंतर एक गडी बाद केला रोहित या गोलंदाजाने. धावांवरती नक्कीच कुठेतरी अंकुश लावण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज रोहित. लेफ्ट हँड गोलंदाज, चांगलीशी गोलंदाजी. ओहो, आता काय घडतंय तर पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू, पुन्हा एकदा चांगली अशी गोलंदाजी रोहितच्या मार्फत. पहिल्या चेंडूमध्ये जर पहिल्या ओव्हरमध्ये जर बघितलं तर कुठेतरी 20 धावा आल्या होत्या. त्यानंतर बघायला गेलं तर अवघ्या 3 चेंडूमध्ये एकच धाव खर्च करून एक गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला गोलंदाज रोहित. ओहो, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, पुन्हा एकदा चांगली अशी गोलंदाजी. बघायला गेलं तर जसा लिंगा हा फलंदाज जसा आऊट झालाय, मोठे फटका येणं बंद झालंय. कारण त्यांनी अशी सुरुवात करून दिली होती की षटकार आणि चौकार फक्त त्याच्या बॅट मधून निघत होते. त्यानंतर जर बघितलं तो बाद झाला. त्यानंतर बॅटिंग पोझिशन एकदम स्लो. त्यानंतर येतो हा फटका, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे खाली, पुन्हा एकदा टिपलाय झेल आणि इथं पुन्हा एकना त्याचा संपला खेळ. एकनाथची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो फलंदाज किरण.
बघूया या फलंदाजांमध्ये पार्टनरशिप होईल का. जर बघायला गेलं तर लिंगा आउट झाल्यानंतर बॅक टू बॅक विकेट फेकताय फलंदाज. शेवटचा चेंडू या षटकामध्ये. हो काय गोलंदाजी आहे, चांगली अशी गोलंदाजी, सुरेख अशी गोलंदाजी. जर बघायला गेलं तर या षटकामध्ये अवघ्या एकच धाव खर्च केली. षटक संपलंय. आपल्या या 6 चेंडूमध्ये अवघी एक धाव खर्च करून 2 गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला गोलंदाज रोहित डीजे. बारा चेंडू आणि 21 धावांचं आतापर्यंत समीकरण बघूया. तिसरं षटक घेऊन आलाय तो आदेश. पहिला चेंडू आदेशच्या लेग साईडच्या दिशेने पटकावलेला चेंडू. चेंडू जातोय सीमेरेषेच्या पलीकडे, येतोय हा चौकार. श्रावण हो नक्कीच लोट फुलटॉ चेंडू लेग साईडच्या दिशेने पुन्हा एकदा 1 बाउन्स चौकार. पुन्हा एकदा हो पुन्हा एकदा काय करते त्याच दिशेने लेग साईडच्या ज्या 2 बाउंड्री आल्या होत्या त्याच दिशेने पुन्हा एकदा हा चौकार. संघासाठी चांगली अशी फलंदाजी किरण आणि श्रावणच्या बॅट मधून दिसते. धावा येते ज्या मागच्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या त्या या षटकामध्ये कव्हर करताना फलंदाज. कारण माहिती आहे मागच्या षटकामध्ये अवघे एकच धाव खर्च केली होती गोलंदाज रोहित याने. या धावा जमावा लागतील आणि त्या या षटकामध्ये म्हणजे आदेश कुठेतरी हल्ला बोल करताय फलंदाज. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने चांगलासा फटका, चांगलासा क्षेत्ररक्षण होईल, नक्कीच होईल. एकदा पुन्हा दुसरीचा प्रयत्न. इथं काय करता येतं हा ना करता करता खराब असं यष्टीरक्षक. परिणामी 2 धावा पूर्ण केला फलंदाजाने. नक्की जर इथं चेंडू पकडला गेला असता तर फलंदाज आउट झाला असता, परंतु असं काही घडलं नाही. परिणामी 2 धावा पूर्ण केल्या फलंदाजाने. धावसंख्या झाली ती 36 धावा. 5 चेंडू आणि 36 धावा. अजून षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. हो शेवटच्या चेंडू वरती हा ब्लास्ट बघायला भेटतोय आपल्याला. चेंडू सीमेरेषे पार चौकार.
षटकच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 40 धावा. चांगलीशी फलंदाजी किरण आणि श्रावणच्या बॅट मधून धावा येणं सुरू झालंय. बघूया आता मात्र शेवटचं षटक म्हणजे नक्कीच हाणामारीचं जे षटक असतं त्या षटकामध्ये किती धावा येतील. स्ट्राईकला आहे तो सलामीचा फलंदाज अजूनही श्रावण. हो पहिला चेंडू विष्णू याचा चेंडू हवेमध्ये चेंडू फेकून दिलाय. सी मेरे से पार षटकार. पहिल्या चेंडूवरती हा षटकार. ओहो पुन्हा एकदा आता मात्र दुसऱ्या चेंडूवरती हा ब्लास्ट. बॅक टू बॅक दुसरा षटकार. श्रावणच्या बॅट मधून 6 चेंडू आणि 22 धावांवरती खेळताना हा फलंदाज चांगलीशी फलंदाजी म्हणावं लागेल. या फलंदाजाच्या मार्फत जर बघायला गेलं तर सलामीचा फलंदाज आहे हा श्रावण. तिसरा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न. बघूया एक धाव तर पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न करेल आणि नक्कीच 2 धावा पूर्ण. तीन चेंडू आणि 4था धावा खर्च केला आतापर्यंत या गोलंदाजाने. 2 चौकार 1 टोडी. बघूया पुन्हा एकदा. ओहो इथं काय घडतंय तर चेंडू पुन्हा एकदा सीमेरेषे पार. म्हणजे या षटकामध्ये जर बघितलं तर तिसरा षटकार आलाय श्रावणच्या बॅट मधून. धावसंख्या झाली ती 60 धावा. 4 चेंडू आणि 60 धावा. पुन्हा एकदा प्रयत्न. चांगला असा चेंडू त्याच्यावरती चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच होईल. नक्कीच श्रावणला हे माहित आहे का माझ्या बॅट मधून मोठे फटके येत आहे तर स्ट्राईक ठेवणं खूप गरजेचं होतं श्रावणसाठी. परंतु इथं काय घडतंय 2 धावा आणि तिसरीचा प्रयत्न होता परंतु इथं विकेट गमावलाय तो किरण या फलंदाजाचा. उर्वरित जर बघायला गेलं तर चेंडू शिल्लक आहे 1 आणि धावसंख्या झाली ती 62 धावा. श्रावणच्या बॅट मधून फटके येत होते परंतु तिसरीचा प्रयत्न का केला श्रावणने हा पण नक्कीच प्रेक्षकांना प्रश्न पडला असेल. चांगली फलंदाजी करत होता. स्ट्राईकला राहणं खूप गरजेचं होता. शेवटचा चेंडू देखील होता. आता बघूया नवीन फलंदाज स्ट्राईकला येतील. नितीन शेवटचा चेंडू या इनिंग मधील शेवटचा चेंडू. हो शॉर्ट पिच चेंडू होता. नक्कीच मोठा फटका मारायचा प्रयत्न होता फलंदाजाचा परंतु निर्धाव असा चेंडू. परिणामी 4 षटक संपले. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती 62 धावा 4 गडी बाद. संघर्ष कसारा विपक्ष ठाकूरवाडी 2 संघाच्या कर्णधारांनी आपण बॉक्स मध्ये यायचं आहे. ठाकूरवाडी शिवसंघर्ष कसारा दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचे.
हॅलो. चला दोन कर्णधार आले. मी विनंती करतो की आमचे मामा मनोहर झोले साहेब आपण या दोन्ही संघांचा नाणेफेक करून घ्यायची आहे. 4 षटकांचे सामने. चला फलंदाज आपण देखील घाई करायची आहे. नाणेफेक होताना दोन संघांमध्ये. शिवसंघर्ष कसारा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. बॅटिंग झाली आता फिल्डिंग आहे बघ ना चालू झाले त्यात बॅट्समॅन. दोन फलंदाज एंटर होताना हरी आणि रवी आणि गोलंदाजी ट्रॅक वरती दिसतोय आपल्याला गोलंदाज आशिष. पवार नाही बघशील इकडे. चोवीस चेंडू आणि 63 धावांचं लक्ष घेऊन उतरले ते फलंदाज हरी आणि रवी. बघूया गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला आशिष दिसतोय. चांगला असा गोलंदाज म्हणून ओळखला जातो आशिष. चला सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू गोलंदाज आशिष. स्ट्राईकला येतो हरी. नॉन स्ट्राईकला येतो रवी. ओहो पहिला चेंडू. नो चेंडू. पहिला चेंडू नो चेंडू. नक्कीच जेव्हा आपण गोलंदाजीला येतो तेव्हा आपण कॉल केला पाहिजे. हा कॉल हा कंपल्सरी असतो. गोलंदाजांनी लक्षात ठेवायचं आहे. आपण जेव्हा गोलंदाजी करतो कंपल्सरी पंचांना कॉल करावा लागतो. आपण राईट हँड किंवा लेफ्ट हँडने जो गोलंदाजी करतो. पहिला चेंडू जर बघितलं तर नो चेंडू म्हणजे कुठलाही चेंडू न टाकता एक धाव ऍड झाली. पुन्हा एकदा सुरुवात. हो आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने सुरेख असा चेंडू त्याच्यावरती. चांगलासा फटका. चेंडू अडवला गेलाय का नाही. चेंडू गेलाय सीमेरेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. बघायला गेलं तर पहिला चेंडू खराब. त्यानंतर हा हल्ला बोल केलाय हरी याने. दुसऱ्या चेंडूवरती चौकार लगावला असता तर पहिला चेंडू जर नो नसता तर चांगली गोलंदाजी होती. परंतु आता काय घडते तर 1 चेंडू आणि 5 धावा. बघा दुसरा चेंडू पुन्हा एकदा आशिष. हो त्याच दिशेने. आता मात्र इथं काय होतंय तर नक्कीच त्याच दिशेने चौकार मारायचा पुन्हा एकदा प्रयत्न होता. परंतु तिथं होता शतरक्षक आणि तिथं टिपला झेल. म्हणजे इथं हरीचा खेळ कुठेतरी संपलाय. चांगलासा फलंदाज होता हरी. त्याची खेळी समाप्ती केली गोलंदाज आशिष याने. बघायला गेलं तर आशिष नावाचे गोलंदाज खूप सुंदर असे गोलंदाजी करतात. आमचे मित्र देखील आहे आशिष पवार. त्यांची गोलंदाजी देखील खूप सुंदर आहे. चांगली गोलंदाजी देखील ते करतात. आणि या संघामध्ये जर बघितलं तर आशिष नावाचा गोलंदाज आहे तो चांगली गोलंदाजी देखील करतोय.
राहिले मी ग्राउंड वरती कुठे अच्छा इकडे हा हा दिसला दिसला बघूया स्टेट ड्राईव्ह चांगलासा फटका चांगला असं क्षेत्ररक्षण एक धाव पूर्ण चांगलीशी गोलंदाजी करतोय बघायला गेलं तर 3 चेंडू आतापर्यंत आशिषने हाताळले त्या 3 चेंडू मध्ये 6 धावा खर्च केल्या बघूया पुढील चेंडू आशिषचा हो आता मात्र मोठा फटका बघूया चेंडू सीमेरेचे पार 1 बाउन्स चौकार अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आशिष असे बघूया फलंदाज रवी चांगली फलंदाजी करताना आता मात्र निर्धाव असा चेंडू चांगली अशी गोलंदाजी जर बघायला गेलं तर समीकरणांना अजूनही 20 चेंडू आणि 19 चेंडू आणि 53 धावांचं अजूनही लक्ष आहे हो शेवटचा चेंडू चांगला फटका गॅप सिलेक्शन बघायला भेटते आपल्याला चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स 4 धावांसाठी चौकार पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 14 धावा म्हणजे जर बघायला गेलं तर उर्वरित 18 चेंडू आणि 49 धावांची गरज 18 चेंडू आणि 49 धावा बघूया फलंदाज रोहित आणि रवी हे आपल्या संघाला या सामन्याचा विजयाचा जो पुरस्कार असतो तो मिळवून देतील का प्रत्येक षटकामध्ये जर बघितलं तर 2 मोठे फटके येणं खूप गरजेचं असणार दुसरा षटक घेऊन आले तो गोलंदाज किरण आणि स्ट्राईकला आहे तो रोहित बघूया पहिला चेंडू किरण याचा फलंदाज रोहित साठी फुलटॉस चेंडू होता चांगलं क्षेत्ररक्षण तिथं एकच धाव आता मात्र स्ट्राईकला जातील ते सलामीचे फलंदाज अजून देखील या खेळपट्टीला चिपकून आहे रवी त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 2 चौकार आले बघूया पुन्हा एकदा फलंदाज रवी ओहो चांगला असा चेंडू त्याच्यावरती झेल उडलाय आणि इथं काय घडतंय तर मोठा गडी बाद झालाय रवी
मध्ये यशस्वी ठरला. जर बघायला गेलं तर रवी हा हार्ड हिटर फलंदाज होता आणि तो मात्र इथं तंबूच्या आसऱ्यामध्ये पसरलाय. बघूया आता रवीची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो फलंदाज आदेश. पहिला चेंडू आदेश साठी होता. निर्धाव असा चेंडू, चांगला चेंडू, वेगवान चेंडू होता. हे षटक खूप महत्वाचं ठरतंय. चांगली गोलंदाजी केली जाते या षटकामध्ये. हो, पुन्हा एकदा वारंवार चांगली गोलंदाजी, जिथं मोठे फटके येणं गरजेचं आहे. अजून षटकातील 2 चेंडू शिल्लक आहे. चार चेंडू मध्ये अवघी 1 धाव खर्च करून 1 गडी बाद केला या गोलंदाजाने. बघूया 5वा चेंडू. आता मात्र बॅट खाली चेंडू होता, ऑफसाईडच्या दिशेने कटवलाय. गॅप सिलेक्शन बघायला भेटलं, चांगलं असं क्षेत्ररक्षण होईल का, परंतु खराब असं क्षेत्ररक्षक, परिणामी 4 धावा. चेंडू आडला गेला असता, परंतु थोडं खराब असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. परिणामी 4 धावा गेल्या. बघूया आता मात्र या गोलंदाजाचा शेवटचा चेंडू. हो, शॉर्ट पिच चेंडू होता, मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, परंतु काय घडतंय तर फक्त 1च धाव या चेंडूवरती मिळते. म्हणजे जर उर्वरित जर बघायला गेलं समीकरण तर 12 चेंडू आणि 43 धावा आतापर्यंत लागते. 12 चेंडू आणि 43 धावा. जर जिंकायचं असेल तर मोठे फटका येणं खूप गरजेचं असणार आता आदेश आणि रोहितच्या बॅट मधून. आमचे गुणलेखक आम्हाला जोडले गेले ते सुबोध सुरवाडे, त्यांच्या बाजूला प्रदीप भालसिंग, आमचे कॅमेरामॅन जितेश हे देखील आम्हाला जोडले गेले. आमचे डीजे ऑपरेटर किरण भाऊ बोंडे. बघूया 2 षटकांचा सामना आतापर्यंत उर्वरित झालाय. 2 षटकांमध्ये धावसंख्या आहे ती 20 धावा. पहिला चेंडू होता, चांगला क्षेत्ररक्षण, त्याच्यावरती चांगलासा थ्रो बघायला भेटला आपल्याला. परिणामी 2 धावा पूर्ण केल्या. पहिल्या चेंडूवरती आले 2 धावा. म्हणजे उर्वरित जर बघायला गेलं तर 11 चेंडू आणि 41 धावांची गरज अजून जिंकण्यासाठी. 2 टीमा खेळत्या बघितलं तर वारली पाडा संघाचे. हो, इथं काय घडतं तर बॅट कट होता. नक्कीच मोठा फटका पुन्हा एकदा मारायचा प्रयत्न होता, परंतु बॅट कट होता. किप्परच्या डोक्यावरनं चेंडू गेला, तिथं चांगलं प्रोटेक्शन. परिणामी 1 धाव पूर्ण केली. बघूया आता मात्र स्ट्राईकला येतो रोहित. बघायला गेलं तर रोहित 2 चेंडू मध्ये अवघ्या 2 धावा वरती खेळतोय. खोलवर चेंडू टाकलेला होता, चांगला असा चेंडू होता, त्याच्यावरती 1 धाव पूर्ण केली. बघूया थोडं खराब असं क्षेत्ररक्षण, परिणामी 2 धावा पूर्ण केल्या. चांगलीशी गोलंदाजी करताना लिंगा. हो, चांगलासा फटका, कुठल्या प्रकारचा क्षेत्ररक्षक नाहीये. बघू धावत पवत करतोय. 1 धाव पूर्ण केली, परंतु 1च धावेवरती समाधान. कारण का बघायला गेलं तर क्षेत्ररक्षक पोहोचले तिथं. जर बघायला गेलं तर आपल्या या 4 चेंडू मध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्या गोलंदाज लिंगा याने. जर बघायला गेलं तर पहिल्या इनिंग मध्ये चांगलीशी फटकेबाजी केली होती या फलंदाजाने. ऑलराऊंडर ची भूमिका पार पाडताना हा खेळाडू लिंगा. अजून षटकातील 2 चेंडू शिल्लक या गोलंदाजाचे लिंगाचे. हो, 5वा चेंडू होता, चेंडू हवेमध्ये खाली क्षेत्ररक्षक आहे, इथं टिपलाय झेल आणि संपला इथं आदेशचा खेळ.
शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक या गोलंदाज लिंगायचा जर बघायला गेलं तर चांगली अशी गोलंदाजी म्हणावं लागेल लिंगायची. बघूया आधीची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो फलंदाज अनंता. शेवटचा चेंडू ओ चांगला असा चेंडू निर्धाव असा चेंडू. षटकची समाप्ती झाली. आता मात्र समीकरण येऊन टेपले ते 6 चेंडू आणि 37 धावा. सहा चेंडू आणि 37 धाव्यांचं आव्हान अजूनही जिंकण्यासाठी. शेवटचं षटक घेऊन आलाय तो बालू. 6 चेंडू मध्ये 37 धावां अजूनही जिंकण्यासाठी लागते. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू. ओहो इथं काय घडतंय. खराब असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागल. चेंडू जातोय सीमेरेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. असे फटके जर पहिल्या 2 ओव्हर मध्ये आले असते तर नक्कीच गेम मध्ये कुठेतरी मजा आली असती प्रेक्षकांना सुद्धा बघायला. परंतु खूप उशीर झाला. 5 चेंडू आणि 33 धावांचं अजूनही लक्ष आहे. ओ दुसरा चेंडू षटकार. रोहितच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती चौकार त्यानंतर षटकार. बघूया तिसरा चेंडू. हो चांगला फटका मारता. पुन्हा एकदा प्रयत्न होता. बघूया 1 धाव पूर्ण करल आणि 1च धाव. आता मात्र समीकरण 3 चेंडू आणि 26 धावा. 3 चेंडू मध्ये 26 धावांची गरज. म्हणजे जर बघायला गेलं तर 37 धावा आतापर्यंत जमा झाल्या. त्यामध्ये 3 विकेट गमावले. आता मात्र 2 फलंदाज अनंत आणि रोहितच्या बॅट मधून जर बघितलं तर 7 चेंडू मध्ये 16 धावा आले. चांगलासा फटका. चेंडू वन बाउन्स चौकार. फलंदाजाचा गर्दन काल ठरले. फलंदाज पुन्हा एकदा हवाई फायर. चेंडू निघून गेले सीमा पार. षटकार. इथं काय घडतंय तर चांगलीशी फलंदाजी देखील एक चेंडू 16 धावा. पुन्हा एकदा हवाई फायर. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. चेंडू जाईल का. परंतु इथं काय घडतंय तर हो नक्कीच आमचे प्रेक्षक राज्य आम्हाला सांगतायत का हा आहे षटकार. 6 धावा षटकार. नक्कीच या सामन्यामध्ये बघितलं तर शेवटच्या षटकामध्ये खूप काही घडलं. खूप षटकार आले चौकार आले तरी सुद्धा आपल्या संघाला जिंकू दिलं नाही. कारण का जर बघितलं तर या आधी खूप चेंडू डॉट गेले होते. चला यानंतर होणारा सामना